मला फोन आला हम्म. पोलीस स्टेशन मधून बर. की मुलांना पोलीस धरलंय आणि तुम्ही जर बोलला तर आम्हाला तेवढा वेळ मिळेल. हम्म. तर तुम्ही बोलत राहा तोपर्यंत आम्ही मुलांना सोडवण्याचं काम करू असं ते मला सुरुवातीला सांगत होते. बर. परंतु नंतर त्याला मी टीव्हीवरच्या माध्यमातून त्याला बातम्या प्रसिद्ध व्हायला लागल्या. त्यावेळेला हम्म. लक्षात आलं की हे पोलीस जे धरलेले आहेत बर. त्याच्यामध्ये मुलं त्यांच्या ताब्यात आहेत आणि काही ज्वालाग्राही पदार्थ सुद्धा त्यांच्याकडे आहेत. हम्म. ज्याच्यापासून कुठलाही ऍक्सिडेंट होऊ शकतो. बर. अशी जर परिस्थिती असेल तर मग मला परत एक तासाने फोन यायचा होता. त्याच्यापूर्वीच मी त्यांना फोन केला आणि मी हम्म. त्यांना असं म्हटलं की जर निगोसिएशन्स करायचे असतील म्हणजे हम्म. वाटाघाटी करून मुलांना सोडवायचं असेल तर हम्म. त्याला सरकारचा कोणीतरी प्रतिनिधी बोलायला लागेल. कारण हे अधिकार सरकारचे असतात. आणि हम्म. त्याप्रमाणे त्यांनी ठीक आहे असं म्हटलं. त्यांनी बर. जर म्हटलं असतं की आम्हाला कोणी प्रतिनिधी उपलब्ध होत नाहीयेत किंवा अशी काहीतरी अडचण आहे. आणि हम्म. दुसरं असं आहे की मी अनेक वर्ष गृह खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम केलं. जवळजवळ तब्बल 4 वर्ष काम केलेलं आहे. आणि हम्म. त्याच्यामुळे मला गृह खात्याच्या सगळ्या काही काही प्रोसिजर्स असतात माहिती आहे. हो. मुळात असं असतं की ज्यावेळेला असे प्रसंग घडतात त्यावेळेला एक मीडिएटर असतो जो एक्सपर्ट मीडिएटर असतो ज्यांनी सायकोलॉजीचा अभ्यास केलेला असतो आणि तो हम्म. मीडिएटर मीडिएशन करत असतो. असं कोणाशीही थेट संवाद करून दिला जात नाही. हम्म. मीडिएटर बोलत असतो आणि मीडिएटर त्यांना कोणाशी तरी बोलायचं असेल एखादा विषय तर तेवढ्यापुरता तो मीडिएटर त्यांना सांगत असतो. असं काय हम्म. कुठलीही गोष्ट इथं घडलेली नाहीये. मी हम्म. ज्यावेळेला सांगितलं की तुम्ही वरिष्ठांशी संपर्क साधा किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी संपर्क साधा तरच त्याला ठोस आश्वासन मिळू शकेल. मी काही ठोस आश्वासन देऊ शकत नाही कारण आता मी मंत्री नाही. बरोबर. त्याची मागची भूमिका अशी आहे की बोलताना तो एकतर डेस्परेट झालेला होता. हम्म. डेस्परेट झाल्यानंतर त्याचा परिणाम मुलांवर होता कामा नये. तर हम्म. त्याच्याशी ऑथॉरिटीनेच बोललं पाहिजे आणि त्याला आश्वासन दिल्यानंतर ती मुलं सहजासहजी सुटली असती. अर्थात पोलिसांनी कारवाई करून त्या मुलांना सोडवलं कौतुकाचा भाग आहे. त्या हम्म. इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला अत्यंत खेदाची आणि दुःखाची बाब आहे. आणि हम्म. त्याच्यामुळे पोलिसांनी असं म्हणण्याचं मला असं कळलं की असं स्टेटमेंट आलंय की मी त्यांच्याशी बोललो असतो तर त्याची हत्या झाली नसती. हत्या म्हणजे मुळात एन्काउंटर झालेलं. हम्म. त्याच्यामुळे असं नाही की तो कुठेतरी कुठल्या तरी अडचणीत होता आणि त्याची हत्या व्हायची होती आणि त्याच्या संदर्भात म्हणजे बोलणं आवश्यक होतं अशी केस बिलकुल नाहीये. अच्छा. सिंपल केस आहे की एखादा मनुष्य आपलं बिल न मिळाल्यामुळे डेस्परेट झालेला होता आणि मी ज्याला मंत्री होतो त्यावेळेला त्याला मी स्वतःच्या खाजगी पैशातून सुद्धा मदत केलेली आहे. हे असं नाही असे कुठलेही फार क्वचित मंत्री करतात की एवढी मोठी रक्कम ती हम्म. एखाद्या माणसाला देणं आणि ते सुद्धा ती एनजीओ अडचणीत आहे म्हणून देणं सहानुभूतीचं हे हम्म. क्वचित घडतं महाराष्ट्रामध्ये आणि ते ते सुद्धा घडलेलं आहे त्याच्या बाबतीत. नाही म्हणजे तुम्हाला, त्याच्यामुळे हा हा, म्हणजे तुम्हाला त्याचा जो काही मृत्यू झालाय त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटतंय आणि ते शंभर पोलिसांची टक्के वाईट चूक होती. वाटणारच नाही. पोलिसांची चूक होती असं म्हणायचं तुम्हाला? नाही हे बघा तो शेवटी असा आहे की त्या प्रसंगी घडलेला तो हे आहे त्याच्यामध्ये काय घडलंय पोलीस अधिक सांगू शकतील कारण मी हम्म. तिथं नव्हतो. मी हम्म. मुळातच माझ्या मतदारसंघात होतो आणि अनेक महत्वाच्या मिटिंग त्या दिवशी चालू होत्या. हम्म. त्यामुळे त्याच्यातून बाहेर पडून मला बोलावं लागत होतं. मी 2-3 वेळा बाहेर येऊन बोललो. तर हम्म. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी गोष्ट माझ्या हातात आहे ती मी करू शकतो. अच्छा. माझ्या हातात जर आश्वासन देणं असतं तर मी ते आश्वासन सुद्धा दिलं असतं. हम्म. परंतु जर काहीतरी बोलता बोलता चुकीचं घडलं असतं आणि त्याच्यामधून मुलांवर काही अनास्थेचा प्रसंग आला असता तर त्याला जबाबदार कोण आहे? त्याच्यामुळे ही प्रोसिजरच मुळात चुकीची आहे की कोणाला तरी बोलायला सांगणं आणि हम्म. बोलायचंच असेल आणि आश्वासनच द्यायचं असेल तर ती कन्सर्न ऑथॉरिटी ते आश्वासन देऊ शकते की आम्ही तुमच्या बाबतीत असं करू म्हणून. हम्म. आणि ते आश्वासन त्याला पाहिजे होतं म्हणून तर त्यांनी केलं. त्याला जर माझ्याशी बोलायचं असेल तर मी हम्म. मुंबईत आठवड्यातले 3 दिवस मी मुंबईत उपलब्ध असतो. मी हम्म. कुठल्याही प्रोटेक्शन शिवाय मुंबईत फिरत असतो. मग मला हम्म. कोणीही भेटत असतं. मला गरीबातला गरीब मनुष्य भेटतो तर नाही त्या रोजगार्याला का नाही भेटणार त्याच्या मुलांना ओलीस ठेवण्याची गरज काय आहे. त्याच्यामुळे त्याचा उद्देश हा माझ्याशी बोलणं हा बिलकुल नव्हता. त्याला हम्म. आपल्या बिलाच्या संदर्भात काही आश्वासन पाहिजे होतं सरकारकडून आणि म्हणून त्यांनी एवढं मोठं चुकीचं पाऊल उचललं. हे पाऊलच मुळात चुकीचं आहे. हम्म. मुलांना ओलीस घालण्यासारखी वाईट गोष्ट कुठलीच नाही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडलंय आणि ते हम्म. पुन्हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडू नये अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.